नमस्कार. केबी9 मराठीच्या मुख्य बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूयात आजच्या हेडलाईन्स. निगडी ओटा स्कीम मधील नागरिकांचाही आक्रोश. आम्हाला आमच्या हक्काचं घर केव्हा मिळणार? केबी9 न्यूज वेब पोर्टलचा असाही विक्रम. अवघ्या 20 दिवसात मिळाले 2 लाख हिट्स. विश्वासार्ह बातम्यांना वाचकांची मोठी पसंती. पोलीस निरीक्षक घोडकेंना धमकावणारा नाटक. 25 लाखांची खंडणी घोडकेंना दोघांनी मागितली होती. आगामी सणांमध्ये डीजे राहणार 100% बंद. पोलीस उपायुक्त डॉक्टर बसवराज तेलींची माहिती. आणि कर न भरणाऱ्या 1,93,000 जणांना बजावल्या नोटिसा. मिळकत कर थकबाकीदारांची महापालिका मालमत्ता करणार जप्त. आता पाहूयात सविस्तर बातम्या. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाबाबत महापालिकेचं गणित नेमकं कुठं चुकलं? माहीत असतानाही रेड झोनमध्ये जागा घेणं, 2 मजल्यांऐवजी 5 मजली इमारती बांधणं, नंतर या जागेवर कोर्टाकडून स्टे ऑर्डर मिळणं, इमारती तशाच धूळ खात पडून राहणं आणि राहतं घर सोडून तात्पुरत्या शेडमध्ये सोय केलेल्या नागरिकांच्या माथी हालाखीचं जगणं मारणं. का हा प्रकार घडला? का महापालिकेला आपली चूक कळून आली नाही? या प्रश्नांची उत्तरे कदाचित महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून मिळतीलही, पण तुर्तास इथल्या रहिवाशांचा आक्रोश दुर्लक्षून चालणार नाही. निगडी ओटा स्कीम मधील रहिवाशांनी आपल्या व्यथा केबी9 मराठीकडे मांडल्या. पाहूयात हा एक स्पेशल रिपोर्ट. महानगरपालिका, नगर परिषद यांच्या हद्दीतील सर्व झोपडपट्ट्या हटवून तेथील नागरिकांचं पुनर्वसन करून नागरिकांना सदनिका बांधून देण्याचा उपक्रम झोपडपट्टी मुक्त अभियानांतर्गत राबवण्यात येतो. या उपक्रमांतर्गत पिंपरी चिंचवड महापालिकेने शहरातील झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन करण्याचा कोट्यवधी रुपयांचा ठराव केला. त्यानुसार लिंक रोड, विठ्ठलनगर, निगडी ओटा स्कीम इथं प्रकल्प बांधूनही झाले. मात्र इमारती वाटपातील घोळ, लाभार्थ्यांकडून अल्प प्रतिसाद, त्यानंतर एका नगरसेविकेने आणलेला स्टे ऑर्डर यामुळे येथील पूर्ण झालेले प्रकल्प वादग्रस्त ठरले. या सर्व गोंधळामुळे गेल्या काही वर्षांपासून या प्रकल्पातील इमारती अक्षरशः धूळ खात पडून आहेत. निगडी ओटा स्कीमच्या रहिवाशांना अनंत अडचणींना सामोरं जावं लागतंय. त्यांच्या या दुर्दशेला पूर्णतः महापालिकेला जबाबदार धरलं आहे. मनपा अधिकाऱ्यांना या जागेबाबत काहीच माहिती नव्हते का? मतदानाच्या वेळी सगळे राजकारणी येतात, नंतर ते आम्हाला ओळख तरी दाखवतात का? आम्ही कोणती चूक केली? हा कसला न्याय? अशा शब्दात या रहिवाशांनी आपला त्रागा केबी9 मराठीकडे व्यक्त केला. मॅडम, सेक्टर 22 मधला हा प्रकल्प झोपडपट्टी पुनर्वसनाचा आहे. तो किती वर्ष झाले तयार झाला आणि तुम्हाला आतापर्यंत का दिला जात नाही? हे आमच्यासाठी या गोरगरिबांसाठी बनवले. तिथून उठवलं इथं, इथून उठवलं तिथं, असे फक्त ठोकरे मारत राहिले ते लोक. पण ज्या टायमाला मतदान वगैरे येते, हे येते ते येतं, तेव्हा येतात आमच्यापाशी. जेव्हा बिल्डिंगा तयार होऊन उभा राहिल्यात, ती गोरगरिबाला त्यांना देता येईना. याचं कारण काय? ते जे महानगरपालिके ते आम्हाला देत नाहीये. आम्ही सगळ्यांनी इथं गोरगरिबा इथं दिवस कसे काढायला त्यांना काय माहिती पडणार आहे? इथं चोर येतात, लहान लहान लेकरं बाळं खेळतात, पाऊस खावा आला तर पूर्ण इथं नालीमध्ये ह्याच्यामध्ये सगळं घाण घरामध्ये येते. तशा लोकांनी जगायचं का? तुम्ही का दिलं जात नाही तुम्हाला? अरे ती त्यांची प्रॉब्लेम आहे. आता ती काय करतात आणि काय नाही करत त्यांना बोलायचं का? काय हित येऊन काय बोलत नाहीयेत ते लोक. फक्त उभा करून ठेवलेत की आम्ही उभा केलेत म्हणून. आता त्याच्या पुढे त्यांचं हे की त्याला द्यायचं किंवा नाही द्यायचं. पण गोरगरिबाकडे कुणी बघत नाहीये. आणि गोरगरिबाकडे मी तर हेच त्यांच्याशी हे करते, प्रार्थना करते की त्या लोकांनी या गोरगरिबाकडे बघावा आणि त्यांच्याकडे थोडंफार लक्ष द्यावा. अच्छा, रेड झोनचा प्रश्न आहे म्हणून हा प्रलंबित आहे प्रकल्प. तर रेड झोनचा हा विषय, तर ह्याला जिम्मेदार कोणाला ठरवता तुम्ही? महानगरपालिकेला. जेव्हा तयार झाल्या सगळ्यांना भेटल्यात. आता आम्ही काय केलंय? कोणची चुकी केली आम्ही लोकांनी? तुम्ही पैसे देऊन घरं दिल्यात, तर ह्या गोरगरिबाकडे पैसे नाही आहेत म्हणून तुम्ही त्यांना घराच्या बाहेर ठेवलंय. कायसाठी? कोणचा न्याय येऊ? तर आता मिलिटरीवाल्यांचा आणि महानगरपालिकेवाल्यांचा प्रॉब्लेम आहे तो. पण त्यांना बनवलं त्या टायमाला कळालं नाही की ह्या लोकांना घर द्यावा किंवा नाही द्यावा. तेव्हा नहीं दिला त्यांनी घर. आणि आता स्टे पडला संग्राम नगर में झोपड़पट्टी में क्या है, हमको यहाँ ला के डाले उनने। अभी तक हमारा कुछ उनने करेश नहीं, निस्ता बोले कि हम अभी बोलेंगे जब भी बोलेंगे। आज दिन तक हमको किने बोला भी नहीं और हमको किने जगह दिया भी नहीं।
अभी हम लोग यहाँ आए तो हमको यहाँ से भी उठाने की कोशिश कर रहे हैं। हमने जाने का कहा, इनको बोले थे 2 मजली बांधो, इनने 5 मजली बांधे, वो भी घर पैसे लेके लोगों को दे रहे, लेकिन गरीब को दे रहे नहीं। इसके आगे तुम्हारा इंसाफ करने का है कि क्या करने का है? तुम मतदान आए तो हमारी तरफ आते, मतदान गए तो हमको पूछते नहीं। इसके आगे क्या है ये हम देखेंगे। इसको जिम्मेदार किसको ठहरा देंगे? जिम्मेदार ठहराने का नगर पालिका। ते म्हणले रोड मध्ये आहे आमच्यावर अतिक्रम बुलडोजर आणून आम्हाला उठवलं, आम्हाला इथं आणून टाकलं। हे संतोष भाऊ संतोष भाऊले ह्यांनी आम्हाला जागा दिली, इथं आम्ही त्यांच्या पाया पडलो, इथं जागा दिली, तिथं ठेवलंय। आता ते काय म्हणले 2-4 महिन्यामध्ये तुमचा निर्णय लावू इथं। आता 2 वर्ष होऊन 3रं वर्ष लागले तरी निर्णय होत नाही साहेब। माळावरचे साप येतात, मोठे मोठे घरात घुसतात, इतकं मोठं पाणी येतंय, गू येतंय घरात आमच्या, कुणी आमच्याकडे लक्ष देत नाही। फुल पाणी भरतंय, कुणी बघायला येत नाही, काही नाही, फक्त मतदान घ्यायला येतात, निवडून मागायला येतात। मतदान आम्ही नाही मतदान दिल्यावर तुम्ही निवडून कसं काय येताल? पोहतो आम्ही इतकाली पाण्यात, आमच्याकडे कुणी येत नाही बघाय, बुलडोजर सुद्धा आणत नाहीत आमच्याकडे। मतदान घ्यायला तेवढे येतात, आम्ही नाही मतदान केल्यावर गरिबांनी साहेब वरी ती निवडून येते का? आम्ही मिलिंदनगर झोपडपट्टी येथे राहत असून आम्हाला स्थलांतरित केलेलं आहे आझाद चौक या ठिकाणी, आणि आम्हाला स्थलांतरित करताना देखील इथं खूप अडथळे आले होते। स्थानिक नगरसेवकांनी देखील आम्हाला तिथं जागा असून देखील जागा नव्हती दिली। मग इथं आम्हाला कार्यकर्त्यांनी आम्हाला इथं जागा दिली, आणि आमचा सर्वे झालेला असून देखील आम्हाला ही इमारत मिळालेली असून आम्ही इमारतीच्या प्रतीक्षेत आहोत की आम्हाला इथे कधी घर मिळेल। काय कारण आहे तुम्हाला भेटत नाही? आम्हाला हे रेड झोनचा प्रश्न दाखवलेला आहे नगरपालिकेने, की मिलिटरीवाले म्हणतात की रेड झोन आहे आणि 5 मजली इमारत। आझाद चौकामध्ये राहतो आम्ही, आमचं पुनर्वसन झालेलं आहे, पैसे बिसे सर्व भरले, सोसायटी झाले, लकी ड्राफ्ट झाले, चाव्या भेटायच्या टायमालाच आमच्या घरावरती रेड झोन पडलं। असं बोलून तोडले आमचे झोपडे की तुम्हाला घर भेटणार आहे, तुमच्या चाव्या भेटणार आहेत म्हणले, आणि आमची झोपडपट्टी तोडून टाकले आणि आम्हाला रस्त्यावरती सोडले, नगरपालिका आम्हाला रस्त्यावरती आणून सोडले। आणि इथं येऊन राहण्याबद्दल बी आम्हाला मरणाच्या मारहाण्या झाल्या, तरी पण बी जबरदस्ती आम्ही येऊन राहिलो। बिल्डिंग तुमच्यासाठी तयार आहे, हो रेड झोनचा प्रश्न आहे, याला दोषी कुणी धरताय? महानगरपालिकाच आहे ना दोषी। ती जरी अडवली नसती, ती जरी रेड झोन नाही टाकल्याची तर आम्हाला घर भेटले असते, आम्हाला 4 वर्ष झालं असतं, आम्हाला फुटपाथला राहायची गरजच आली नसती। पण ते लोकच आहेत ना दोषी, ते लोक विलक्षण होल्यावरती चाव्या भेटतात म्हणले, विलक्षण झालं, सर्व झालं, पण तिथले तिथं कामं थांबवले आणि आम्हाला जाग्यावरच बसवले। आम्हाला बघा इथं हे दत्ताच्या मंदिरापाशी होतं, इथं शिवसेना चाळीत घर, आणि हे उभाळ्या हे का केले आम्हाला? इकडं आता भेटणार आहे तुम्हाला घर म्हणून या कड्याला आणून ठेवल्यावर आता 4 वर्ष झालं आम्ही इथंच पडलो। मस्त पैसा गेलाय त्यांना, मस्त पैसा दिला आम्ही सरकार। आम्हाला सरकार नाही दिलं तर कुठून द्यावं आम्ही? इथं आणून 4 वर्ष झालं दोषी आहे। सगळं साहेब, आमच्या घरामध्ये पाणी शिरतं, आम्हाला अन्न खाता येत नाही, आमचे लहान मुलं आम्ही रात्रभर बसून काढतो साहेब पाण्यामध्ये, आणि पण परत आमचं धान्य पण इकडून तिकडून कष्ट करून आम्ही धान्य घेऊन ठेवलेलं ते पण सगळं भिजून गेलं, वाहून गेलं पाण्यामध्ये साहेब, कोण लक्ष देत नाहीत। आता हे तुमच्यासाठी घरं बांधलेले आहेत तर तुम्हाला दिले जात नाहीत, तर याला दोषी कोण आहे? नगरपालिका साहेब, लक्ष पण देत नाही, तर सगळ्या झोपड्याने आमच्या पाणी होतं, आमचा उद्ध्वस्त होतो संसार सगळा। लहान मुलं आमच्या उघड्यावर पडतात, रात्र आम्ही खाटवरती बसून खातो पितो, आम्ही 3 दिवस उपाशी राहतो साहेब, आमच्यावर कोण लक्ष देत नाही। साप येतात, सगळे किडे मिडे सगळे घरामध्ये येतात, सगळं पाणी 4-4 दिवस पाणी आमच्या झोपड्यातलं हटत नाही। उद्या काही झालं आमच्यावर तर आमचं काही नुकसान झाली, हे झाले, जिम्मेदारी महानगरपालिका आम्हाला रोज असं आहे, काही सुद्धा नाही झालेलं की आम्हाला असं वाटतं की आम्हाला पाण्याची सोय नाही, लाईटची सोय नाही, इथं कोण नगरपालिकेचे लोक येत नाहीत, नगरसेवक येत नाही, कोण पण येत नाही, आणि आम्हाला आता घर पाहिजे। तुम्हाला ही घरं का भेटत नाहीत? आम्हाला घर भेटत नाहीत, आमच्याकडे कोण लक्ष देत नाही, नगरपालिका देत नाही, सगळे असं कोणच लक्ष देत नाही। नगरसेवक फक्त मतदानाच्या वेळेस आमच्याकडे येते, कुणीच येत नाही। बांधकाम रुकलं म्हणतात, आम्हाला चाव्या भेटायच्या, तर काही पण बहाणा केलेला ते आम्हाला कोण देत बी नाही, आणि हो म्हणतात नुसते आणि वापस जातात। आम्हाला लाईटीची सुद्धा सोय लोकांनी केली नाही, पाण्याची सोय नाही, पाणी लय लांबून आणतात लोकांना।
आमचा एवढा त्रास आहे ना तर आम्हाला काहीच हे नगरपालिकेत लक्ष देत नाही, नगरसेवक लक्ष देत नाही ना कोणच येत नाही. वास्तविक महापालिका अधिकाऱ्यांनी प्रकल्प राबवताना आरक्षणाची जागा, संरक्षण खात्याची जागा याची खातरजमा न करता हा प्रकल्प राबवला. महापालिकेची चूक निदर्शनास आणून देण्यासाठी नगरसेविका सीमा सावळे यांनी न्यायालयात धाव घेऊन या प्रकल्पावरच स्टे ऑर्डर आणली. शहरातील विठ्ठलनगर प्रकल्पात 250 लाभार्थी वंचित आहेत. लिंक रोड प्रकल्पात 672 लाभार्थी तर ओटा स्कीम निगडी येथील प्रकल्पातील 750 लाभार्थी अजूनही घर मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. न्यायालयीन आदेशामुळे प्रक्रिया स्थगित होते. न्यायालय स्तरावर तोडगा निघेलच, पण ज्या अधिकाऱ्यांनी चूक केली त्याची झळ मात्र या लाभार्थ्यांना बसली आहे. 1 डिसेंबर रोजी सुरू झालेल्या KB9 न्यूज या वेब पोर्टलला वाचकांनी प्रचंड पसंती दिल्याचं सिद्ध झालं आहे. अवघ्या 20 दिवसात या आपल्या वेब पोर्टलने 2 लाख हिट्सचा टप्पा ओलांडत एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. अशा पद्धतीने न्यूजच्या स्वरूपात एवढ्या मोठ्या हिट्स मिळवणारी ही पहिली वेब पोर्टल ठरली आहे. KB9 न्यूज ही वेब पोर्टल 1 डिसेंबर रोजी सुरू झाली. वेब पोर्टल सोबतच ॲप्सही याच दिवशी लॉन्च करण्यात आले. अवघ्या 10 दिवसात 500हून अधिक ॲप्स डाउनलोड करत वेब पोर्टलला सर्वांनीच मोठा प्रतिसाद देऊन KB9 न्यूज टीमचा उत्साह द्विगुणित केला. विश्वासार्ह बातम्या, कोणत्याही पक्षाशी नसलेली बांधिलकी आणि केवळ वस्तुनिष्ठ बातम्यांवर भर दिल्यामुळे हे वेब पोर्टल अल्पावधीतच लोकप्रिय ठरण्याबरोबरच वाचकांच्या पसंतीला उतरले. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे प्रणेते डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास थांबविण्यात यावा यासाठी त्यांच्या हत्येचा तपास करणारे केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत घोडके यांना जीवे मारण्याची धमकी देत 25 लाख रुपयांच्या खंडणी मागणाऱ्या दोघांना खडकी पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई रविवारी सायंकाळी 6च्या सुमाराला सांगली इथं करण्यात आली. या प्रकरणी चंद्रकांत दिनकर मोहिते व संगीता चंद्रकांत मोहिते या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात खडकी पोलीस ठाण्यात खंडणी व जीवे मारण्याची धमकी देणे या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घोडके हे केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागात पोलीस निरीक्षकपदी कार्यरत आहेत. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास त्यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. घोडके यांना 2 डिसेंबरला त्यांच्या मोबाईलवर पहिला मेसेज आला होता. त्यावेळी त्यांनी ही बाब फारशी गांभीर्याने घेतली नव्हती. त्यानंतर 9 डिसेंबरला पुन्हा एकदा त्यांना धमकी व खंडणीचा मेसेज आला होता. यावेळी त्यांनी ही बाब आपल्या वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली. वरिष्ठांच्या सूचनेनुसार त्यांनी खडकी पोलीस ठाण्यात अज्ञात खंडणीखोराविरोधात फिर्याद दिली होती. या प्रकरणाचा तपास करीत असता चंद्रकांत मोहिते व संगीता मोहिते यांचे नाव तपासात समोर आल्याने पथकाने तात्काळ या दोघांना सापळा रचून अटक केली. त्यांनी पोलीस निरीक्षक घोडके यांना जीवे मारण्याची धमकी का दिली तसंच 25 लाखांची खंडणी का मागितली हे अद्याप समजू शकलेलं नाही. खडकी पोलीस अधिक तपास करत आहेत. पुलिस इंस्पेक्टर चंद्रकांत घोड़के साहब ने जो कंप्लेंट दी है उसके बारे में 2 एक्यूज्ड अरेस्ट किए हैं. उनका नाम है चंद्रकांत मोहिते और उनकी पत्नी संगीता मोहिते. वो दोनों को अरेस्ट की गई है. ये दोनों ने बहुत लोगों से ऐसा अश्लील SMS भेजे है, ऐसा अब तक इंफॉर्मेशन इन्वेस्टिगेशन में दिख रहा है. सर कहाँ से मिले थे सिम कार्ड इनको, क्या था ये पूरा? वो तो इन्वेस्टिगेशन चल रहा है, अभी पूरा नहीं हो गया है. चल रहा है. सर कोर्ट में आज इनको पेश किया गया, कोर्ट ने क्या 3 दिन की पुलिस कस्टडी दी है उनको. पुलिस सर पूरा थोड़ा सा मामला समझाइए सर, क्या हुआ था एग्जैक्टली, क्या इन्होंने क्या धमकी भेजी थी, क्या मैसेज में लिखा गया था, क्या था? उन्होंने 25 लाख की खंडनी मांगी थी और वो आप इन्वेस्टिगेशन बंद करोगे तो आपको खलास कर दूंगा, ऐसी धमकी दी थी. यही मैसेज है, यही मोबाइल से आई थी सर, यही सिम कार्ड से? यही सिम कार्ड से आई थी. सर इनका बैकग्राउंड क्या है? वो दोनों खेती काम करते हैं. दोनों खेती काम करते हैं. सर और कुछ इनके बारे में सर, ऐसी डायरेक्ट इन्होंने इनको कैसे धमकी दी है? अभी तो उनको अरेस्ट हो गया है, इन्वेस्टिगेशन के बाद भी पता चलेगा आगे का. सर इनमें रिश्ता क्या था? दोनों का रिश्ता क्या था? वो पति पत्नी है. सध्याचा जमाना ब्रेकिंग न्यूजचा आहे.
मीडिया चांगल्या वाईट सगळ्याच बातम्या समाजापर्यंत पोहोचवत असते, पण या धकाधकीच्या जीवनात मीडियामध्ये काम करणाऱ्यांनी ब्रेकिंगच्या नादात आपले हार्ट ब्रेक होणार नाही त्याची काळजी घेतली पाहिजे, असं मत डॉक्टर प्रमोद सरनोत आणि डॉक्टर प्रमोद कुबडे यांनी व्यक्त केले. आकुर्डी येथील एकॉर्ड स्टार हॉस्पिटलमध्ये पत्रकार, पत्रकारितेतर कर्मचारी आणि कुटुंबियांसाठी हार्ट चेकअप मोफत शिबिराचं आयोजन 21 व 22 डिसेंबरला करण्यात आलं होतं. कैलासवासी अनिल कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ पत्रकार मित्र डॉक्टर श्याम आहिरराव, डॉक्टर प्रमोद सरनोत आणि डॉक्टर प्रमोद कुबडे यांनी या शिबिराचं आयोजन केलं होतं. यावेळी डॉक्टर सरनोत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मिस्टर युनिव्हर्स संग्राम चौगुले, डॉक्टर विवेक बोंडे, ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर, अविनाश म्हाकवेकर, संतोष मिश्रा आदी उपस्थित होते. पिंपरी चिंचवडमधील 100 पत्रकार, पत्रकारितेतर कर्मचाऱ्यांनी या शिबिरामध्ये तपासणी करून घेतल्या. ब्रेकिंग न्यूज देण्यासाठी आज मीडियामधील प्रत्येक जण धावपळ करत असतो, त्यामुळे त्यांच्या शरीराकडे खूपच दुर्लक्ष होते. अनेक मोठ्या आजाराची लक्षणे सुरुवातीला किरकोळ स्वरूपात दिसत असताना त्याकडे दुर्लक्ष केले जाते, त्यामुळे गंभीर परिणामांना तोंड द्यावं लागतं. दिवसभरात प्रत्येकाने किमान 5 किलोमीटर चालणं आवश्यक आहे. मिस्टर युनिव्हर्स संग्राम चौगुले म्हणाले की सध्या फिटनेस जिम हा ट्रेंड वाढू लागला आहे. दिवसातून किमान 1 तास तरी जिम नाही तर किमान घरच्या घरी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने व्यायाम केल्यास शरीर सुदृढ राहण्यास त्याचा फायदा होऊ शकतो. आगामी सणांमध्ये डीजे 100% बंद होणार असून मर्यादेबाहेर लाऊडस्पीकर्स आढळल्यास पोलिसांवरच कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती झोन क्रमांक 3चे पोलीस उपायुक्त डॉक्टर बसवराज तेली यांनी दिली. ईद, नाताळ, नवीन वर्ष अशा सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त ही बैठक आयोजित केली होती. या बैठकीला पोलीस आयुक्त मोहन विधाते, यादव माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुजावर, चौधर, नवकुडकर, मोरे, भोसले पाटील, सांगले, शेख आदी अधिकारी तसंच पिंपरी चिंचवड जुलूस कमिटीचे हबीब मेहताब शेख, सचिव अकबर मोहम्मद मुल्ला आदी उपस्थित होते. मार्गदर्शन करताना डॉक्टर तेली म्हणाले की नुकतीच हायकोर्टाने पोलिसांची बैठक घेतली. त्या बैठकीत लाऊडस्पीकरबाबतचा हा निर्णय घेण्यात आला. मुंबई हाईकोर्ट ने पूर्ण पुणे सिटी के एसीपी को 5-6 दिन पहले मुंबई में बुलाए थे. उसका कारण एक ही था कि पुलिस लाउड स्पीकर के ऊपर कार्रवाई क्यों नहीं करती. हमने कार्रवाई किया है, मगर बहुत दिन से ये सन उत्सव जो साजरा हो रहे हैं, इसका एक पद्धत में हर एक जगह लाउड स्पीकर चलाना ये एक कंटिन्यूस म्हणजे एक त्याच्यामधले पार्ट ऐसा हो गया था. मगर उसके जो प्रॉब्लम्स है उसका प्रॉब्लम्स बहुत ज़्यादा बढ़ गए, तो उसकी वजह से कुछ लोग कोर्ट में चले गए हैं कि ये जो लाउड स्पीकर का जो प्रॉब्लम है इसको कभी ना कभी बंद करना चाहिए. कोर्ट में जाने के बाद हाई कोर्ट ने और सुप्रीम कोर्ट ने बहुत सारे कानून उसमें किए. उसका कानून होने के बाद भी हाई कोर्ट को अभी लगा कि उसका अमल बजावनी नहीं हो रहा है, तो इसीलिए अभी 4-5 दिन पहले सब एसीपीज को हाई कोर्ट ने बुलाया था और उसमें हाई कोर्ट ने क्लियर डायरेक्शंस दिया कि अभी आगे आने वाले सब सेलिब्रेशन्स में डीजे तर 100% बंद राहणार आहे आणि जे लाऊड स्पीकर चालणार आहे ते लिमिट्समध्ये चालतील, असा हायकोर्टाचा आणि सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे. आणि हा पुढचे येणारे सर्व सण उत्सवामध्ये ह्याची अंमलबजावणी नाही झाली तर पोलिसांना ते म्हणजे आम्ही रिस्पॉन्सिबल आहे असं ते ग्राह्य करून आमच्यावर कारवाई करणार आहे अशी सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टने क्लिअर डायरेक्शन्स आता दिलेले आहे 5 दिवसाअगोदर. तर त्यासाठी आम्ही सर्वांना आता जास्त जागरूक राहून ह्याच्यावर कारवाई करणे आमच्यावर बंधनकारक आहे. तर त्यासाठी तुम्ही सर्वांचं त्याच्यामध्ये आम्हाला सहकार्य राहील याची मला आणि माझा पूर्ण हद्दीमधल्या सर्व अधिकाऱ्यांना 100% विश्वास आहे. काळजी घ्यावे, 2 पेक्षा जास्त स्पीकर कोणत्याही याच्यावर लागणार नाही आणि तेही स्पीकरचे जे आवाज असतील ते कमीत कमी राहील आणि मोठ्या आवाजात ते लावू नये अशी आमची विनंती आहे. आणि बाकीचं जे सूचना आहे ते प्रत्येक वर्षी तुम्ही फॉलो करता, त्याच्याबद्दल मला काही जास्त सांगायचं नाही. फक्त एक वेळा मी ते तुमच्या समोर वाचून दाखवतो.
उत्सवाकरिता जबरदस्तीने वर्गणी गोळा करू नये, हे तर आता मला वाटतं कोणत्याही पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काही कंप्लेंट वगैरे काही आलेलं नाही. अशी वाहतुकीचा अडथळा होईल अशा प्रकारे मंडप उभारणे, तसेच डेकोरेशन करणे किंवा असं काही घोषणा देणे ही सर्वात महत्त्वाचं आहे. असं कोणत्याही अनुचित प्रकार घडणार नाही याची तुम्ही सर्वांनी काळजी घ्यावा. दोन मंडळाच्या मिरवणुकीमध्ये जाणून बुजून जास्त अंतर ठेवण्यात येऊ नये, परंतु सुरक्षित अंतर ठेवण्यात यावे. मिरवणुकीमध्ये स्टीलचे पाईपांना झेंडे लावून फिरवण्यात येऊ नये. आता तुम्ही सर्वांना माहीत असेल, हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये फक्त 2-4 दिवस अगोदरच एक 2 कामगार देणी घेऊन जाताना ते वर इलेक्ट्रिक लाईनला लागली आणि दोघांचा मृत्यू झाला. म्हणजे इलेक्ट्रिक लाईन वगैरे जे आजूबाजूला असतात, आता मिरवणुकीचं ह्याच्यामध्ये कोणी लोखंडीचा पाईप वगैरे घेऊन असे केले आणि काही अनुचित प्रकार घडला तर ते पूर्ण जे आम्ही साजरा करतोय त्याचा अर्थ राहणार नाही पुढे. स्पीकरच्या मोठ्या भिंती उभारून वाहनांना व मिरवणुकी अडथळा निर्माण करू नये व कर्कश आवाजात स्पीकर लावू नये. माननीय सर्वोच्च न्यायालयाने ध्वनी क्षेपकाबाबत घालून दिलेले मर्यादेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. मिरवणुकीत वाहन चालकाने आपला वाहन परवाना जवळ बाळगावा व कोणत्याही परिस्थितीत वाहन चालू स्थितीत सोडून जाऊ नये. मिरवणुकीतील वाहनांच्या बंपरवर तसेच ट्रॅक्टरच्या मडगार्डवर उघड्या ट्रॉलीमध्ये लहान मुलांना बसवण्यात येऊ नये. मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात लहान मुलामुलींचा समावेश असतो, म्हणून फटाक्यांच्या माळा लावू नये. मिरवणुकीत सामील होणारे ट्रक, टेम्पो व इतर वाहनांची तांत्रिक दृष्टिकोनातून RTOचे अधिकारी यांच्याकडून तपासणी करून घ्यावी व तसे प्रमाणपत्र जवळ बाळगावे. मोहम्मद पैगंबर जयंती उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांनी आक्षेपार्ह देखावे करू नयेत व आक्षेपार्ह घोषणा देऊ नये. मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त लावण्यात येणाऱ्या पताका, झेंडे वादग्रस्त ठिकाणी लावणार नाहीत याची दक्षता घ्यावी. सन 2006 मध्ये पिंपरीमध्ये सरबत पिऊन लहान मुलांना विषबाधा झाली होती. सदर घटनेची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घ्यावी. मोहम्मद पैगंबर जयंती साजरी करणाऱ्या सार्वजनिक मंडळांनी मिरवणुकीमध्ये संशयित इसम वस्तू दिसून आल्यास ताबडतोब पोलिसांनी संपर्क करावे. मोहम्मद पैगंबर जयंती मिरवणूक संपल्यानंतर मंडळांनी लावलेले पताका, झेंडे, बॅनर काढून घ्यावेत. मोहम्मद पैगंबर जयंती साजरी करणाऱ्या मंडळांनी मिरवणुकीचा परवाना घेणे आवश्यक आहे. आता हा मिरवणुकीबद्दल तुम्ही काही प्रश्न विचारले. ACP पिंपरी त्यांचा जे पिंपरी पोलीस स्टेशन, चिंचवड पोलीस स्टेशन, निगडी, भोसरी आणि MIDC अशी 5 पोलीस स्टेशन आहेत. त्या 5 पोलीस स्टेशन हद्दीत जे मिरवणूक निघणार आहे ते ACP पिंपरीकडे तुम्ही ॲप्लिकेशन केले तर ते तुम्हाला परवानगी देतील. तसेच चतुर्शिंगी हद्दीमध्ये चतुर्शिंगी, सांगवी, वाकड आणि हिंजवडी असे 4 पोलीस स्टेशन आहेत. त्या हद्दीमध्ये तुमचं मिरवणूक निघणार असेल तर त्यांच्याकडे अप्लाय करावे. किंवा एक विभागामध्ये तुमचं मिरवणूक सुरू होऊन दुसऱ्या विभागामध्ये तुमचं मिरवणूक संपत असेल तर त्यांनी माझ्याकडे त्याचं ॲप्लिकेशन करावे, मी तुम्हाला परवानगी देतो. म्हणजे एका विभागाशी संबंधित असेल तुमचं मिरवणूक तर त्या संबंधित विभागाचे ACP देतील, किंवा दोन्ही विभागाचे संबंधित असेल तर माझ्याकडे तुम्ही ॲप्लिकेशन करा, मी तुम्हाला मागच्या वर्षीप्रमाणे मिरवणूक देणार आहे. त्यासाठी परवानगी मिळणार नाही याची तुम्ही लक्षात ठेवावी. मंडळांनी जास्तीत जास्त 2 वाहने मिरवणुकीत सामील करावीत, त्यामध्ये ट्रकचा समावेश करू नये. मिरवणुकीमध्ये उंट, घोडे, बैल इत्यादी प्राण्यांचा वापर करू नये. मिरवणुकीमध्ये मंडळ पुढे जाण्यावरून अथवा ओव्हरटेक करण्यावरून मंडळामध्ये वादावादी होणार नाही याची दक्षता घ्यावी. ज्या ईश्वरी सत्तेने सकलांना आकलन शक्ती दिली त्या ईश्वरी सत्तेचे स्वरूप अनाकलनीय असल्याचं प्रतिपादन हरिभक्त परायण प्रमोद महाराज जगताप यांनी केलं. चिंचवड देवस्थान ट्रस्ट, पिंपरी चिंचवड महानगरपालिका व ग्रामस्थ आयोजित श्रीमन महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवात तुकाराम गाथा या विषयावर प्रवचन देताना प्रमोद महाराज जगताप बोलत होते. यावेळी देवस्थानचे मुख्य विश्वस्त सुरेंद्र देव महाराज, विश्वस्त विश्राम देव, आनंद तांबे, सतीश गडाळे, विनोद पवार, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, सामाजिक कार्यकर्ते शेखर कुटे उपस्थित होते. कुमुदिनी काय जाणे तो हा परिमल या अभंगावर हरिभक्त परायण प्रमोद महाराज जगताप यांनी निरूपण केले. महोत्सवांतर्गत सकाळी गाथा पारायण, दुपारी भजन आदी कार्यक्रम झाले. मिळकत कर रकमेचा भरणा करावा यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागामार्फत शहरातील 1,93,000 मिळकतधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. 10,000 रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या थकबाकीधारकांना जानेवारी महिन्यापासून जप्तीच्या नोटिसा बजावण्यात येणार आहेत.
त्यानंतर मालमत्ता जप्तीची कार्यवाही केली जाणार आहे, अशी माहिती कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त भानुदास गायकवाड यांनी दिली. पिंपरी चिंचवड शहरातील मिळकतधारकांची संख्या 4,22,000 आहे. चालू आर्थिक वर्षात या मिळकतधारकांकडून 500 कोटी रुपये वसुलीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. त्यापैकी 22 डिसेंबर अखेर 2,41,000 मिळकतधारकांनी 249 कोटी 54 लाख रुपयांचा कर महापालिकेला जमा केला आहे. सद्यस्थितीत कर संकलन विभागाला शहरातील मिळकतधारकांकडून 608 कोटी येणं बाकी आहे. त्यामध्ये महापालिकेच्या हद्दीत 2008 नंतर बांधण्यात आलेल्या 59,664 अनधिकृत बांधकामांचाही समावेश आहे. या अनधिकृत बांधकामधारकांना 252 कोटी रुपये दंड लावण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या सहामाहीचा मिळकत कर भरण्याची मुदत येत्या 31 डिसेंबरला संपत आहे. मुदतीत मिळकत कर न भरणाऱ्या करदात्यांचा थकबाकीदारांमध्ये समावेश केला जाणार आहे. तसंच 1 जानेवारीनंतर मिळकत कर न भरणाऱ्या मालमत्तेवर दरमहा 2% दराने दंडात्मक शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यामुळे हा दंड टाळण्यासाठी मिळकतधारकांनी आपापल्या मालमत्तेचा मिळकत कर 31 डिसेंबरपूर्वी भरावा, असं आवाहन गायकवाड यांनी केलं आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील जे मिळकत करधारक आहेत, ज्यांनी आपले थकबाकी आहे अद्याप रक्कम भरलेली नाही, अशा 1,93,000 मिळकतधारकांना आपण मिळकत कर भरण्यासंदर्भातली मागणी नोटीस बजावलेली आहे. मिळकतीची ती दुसरी सहामाहीची जी कालावधी आहे भरण्याचा, तो 31 डिसेंबर 2015 पूर्वीचा आहे. त्यानंतर जे तोपर्यंत जे मिळकत कर भरतील त्यांना आपण 2% शास्ती लागली जाणार नाही. परंतु 31 डिसेंबर 2015 नंतर ज्यांच्या थकबाकी राहतील त्यांना आपल्याला महानगरपालिकेच्या अधिनियमांतर्गत आपल्याला 2% शास्ती लावावी लागेल. सर्व मिळकत करधारकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपले दुसरी सहामाही आणि थकबाकी सह रक्कम 31 डिसेंबर 2015 पूर्वी भरावी. आपण 15 मिळकत करची कार्यालय आहेत ती सुट्टीच्या दिवशी सुद्धा आपण चालू ठेवणार आहोत आणि ती कार्यालय 31 मार्चपर्यंत आपण सुट्टीच्या दिवशी सुद्धा चालू राहतील. तरी सर्व मिळकत करधारकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी वेळेत आपला मिळकत कर भरावा आणि दंड किंवा जप्तीची पुढील कारवाई टाळावी, अशी विनंती करण्यात येते. मुंबईच्या मालवणी परिसरातून बेपत्ता झालेल्या 3 तरुणांपैकी वाजिद शेखला एटीएसच्या पथकानं पुण्यातील वाकड येथून ताब्यात घेतला आहे. वाजिद शेखची चौकशी करून नंतर त्याला सोडून देण्यात आलं. वाजिद शेख, मोहसिन शेख आणि एयाज सुलतान हे तिघही 16 डिसेंबरपासून बेपत्ता असून ते इसिसच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. मात्र वाजिद शेख हाती लागल्यामुळे या प्रकरणातलं नेमकं सत्य समोर येणार आहे. वाजिद शेखकडून मालवणीतील मोहसिन शेख आणि अय्याज सुलतान यांच्या ठावठिकाण्याबद्दल देखील माहिती मिळवण्याचा एटीएसकडून प्रयत्न सुरू आहे. दरम्यान मुंबईत आणखी 2 तरुण इसिसमध्ये भरती होण्यासाठी गेल्याची माहिती एटीएसकडून देण्यात आली आहे. मालवणी परिसरातील नूर शेख आणि अक्रम हे 2 युवक 16 डिसेंबरपासून गायब आहेत. हे दोघंही वाजिद शेख, मोहसिन शेख आणि अय्याज सुलतान यांचे मित्र होते. त्यांच्यासोबतच हे दोघं इसिसमध्ये गेल्याची शंका आहे. सातारा कराड येथील कुख्यात गुंड सलीम महम्मद शेख उर्फ सल्या चेप्या याचा पुणे येथील ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. पाठीतील मणक्याच्या हाडाला गोळी लागल्यानंतर लकवा मारल्याने सल्या चेप्यावर ससून इथं नोव्हेंबर 2015 पासून उपचार सुरू होते. कराड येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात अज्ञात हल्लेखोरांनी 30 ऑगस्ट 2013 रोजी सल्या चेप्यावर गोळीबार केला होता. यावेळी त्याच्या उजव्या हाताला 1 गोळी लागली तर 1 गोळी मणक्याला भेदून हृदयाजवळ स्थिरावली होती. ती गोळी काढण्यात डॉक्टरांना यश आलं होतं. मात्र तेव्हापासून सल्या चेप्याला लकवा मारल्याने तो पूर्णतः झोपूनच होता. तसंच त्याच्यावर विविध रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. दरम्यान त्याला येरवडा कारागृहात आणल्यानंतर त्याच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात सुरू होते. आज उपचारादरम्यान सल्या चेपा याचा मृत्यू झाला. सलीम महम्मद शेख उर्फ सल्या चेप्या हा सांगली, सातारा, कराड परिसरातील कुख्यात गुंड असून त्याच्यावर खून, मारामाऱ्या, खंडणी, प्राणघातक हल्ले यासारख्या असंख्य गुन्ह्यांची नोंद आहे. तसंच त्याच्या टोळीवर संघटितपणे केलेले विविध गुन्हे सातारा व सांगली जिल्ह्यात दाखल असल्याने त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाईही करण्यात आली होती. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये थंडीचं दमदार आगमन झालं आहे. कारण पुण्यामध्ये काल 9.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हे या हंगामातील नीचांकी तापमान असून पारा पहिल्यांदाच 10 अंश सेल्सिअसच्या खाली गेला आहे.
पिंपरी चिंचवडमध्येही पारा 10 अंशापर्यंत घसरल्याने खऱ्या अर्थाने थंडीची सुरुवात झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून पहाटे आणि रात्री थंडी जाणवत होती। कालपासून या थंडीत वाढ झाली आहे। शाल, स्वेटर, टोप्या, मफलर यांची गरज आता अधिक भासणार आहे, कारण पुढील 3 दिवस किमान तापमान 9 अंश सेल्सिअस राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे। पुण्यामध्ये काल 9.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं आहे। हे यंदाच्या हंगामातील नीचांकी तापमान आहे। नाताळ आणि नवीन वर्ष थंडीत साजरे होणार की तापमान पुन्हा वाढणार हे येणारा काळच सांगेल। पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह राजगुरुनगर, मुळशी व मंचर विभागातील वीज ग्राहकांना वीज बिलाचा व थकबाकीचा भरणा करणं सोयीचं व्हावं यासाठी पुणे परिमंडलातील शहरी तसंच ग्रामीण भागातील महावितरणचे आणि इतर अधिकृत वीज बिल भरणा केंद्र सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी म्हणजे गुरुवार दिनांक 24 ते रविवार दिनांक 27 या कालावधीत कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहेत। वीज बिल भरण्याची मुदत संपल्यानंतरही दंडाच्या रकमेसह वीज बिल ऑनलाईन भरण्याची सोय महावितरणने वीज ग्राहकांना www.mahadiscom.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे। सर्व लघुदाब वीज ग्राहकांना क्रेडिट किंवा डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे वीज बिल भरण्याची सुविधा उपलब्ध आहे। मुदतीनंतर ऑनलाईन वीज बिलांचा भरणा करणाऱ्या ग्राहकांनी देयकाची पावती महावितरणच्या संबंधित कार्यालयात दाखवावी आणि वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई टाळावी असं आवाहन महावितरणनं केलं आहे। बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। निगडी ओटा स्कीम मधील नागरिकांचाही आक्रोश, आम्हाला आमच्या हक्काचं घर केव्हा मिळणार? KB9 न्यूज वेब पोर्टलचा असाही विक्रम, अवघ्या 20 दिवसात मिळाले 2 लाख हिट्स, विश्वासार्ह बातम्यांना वाचकांची मोठी पसंती। पोलीस निरीक्षक घोडकेंना धमकावणारा नाटक, 25 लाखांची खंडणी घोडकेंना दोघांनी मागितली होती। आगामी सणांमध्ये डीजे राहणार 100% बंद, पोलीस उपायुक्त डॉक्टर बसवराज तेलींची माहिती। आणि कर न भरणाऱ्या 1,93,000 जणांना बजावल्या नोटिसा, मिळकत कर थकबाकीदारांची महापालिका मालमत्ता करणार जप्त। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत तुम्ही पाहत रहा फक्त KB9 मराठी। नमस्कार।